बातमी आहे वेरूळमधून वेरूळ लेण्यामध्ये मधमाशांनी हल्ला केलेला आहे। पर्यटकांवर हा हल्ला झालेला आहे। लेणी क्रमांक 16 आणि लेणी क्रमांक 10 मध्ये मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केलाय। मधमाशांच्या या हल्ल्यामध्ये 100हून अधिक पर्यटक जखमी झालेले आहेत। आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। या हल्ल्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झालेली आहे। तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर सध्या पर्यटनाचा हंगाम आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक जण वेरूळची लेणी पाहायला गेली असता तिथे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केलेला आहे। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात? सध्या वेरूळ आणि अजिंठ्यामध्ये मधमाशांचा हा पोळ्याचा त्रास वाढलेला आहे। जवळपास वेरूळची ही या महिनाभरातली दुसरी घटना, तर अजिंठ्यामध्ये गेल्या महिनाभरात जवळपास 7 ते 8 अशा घटना झालेल्या आहेत। त्यात मधमाशांमुळे पर्यटक जखमी झाले। आज वेरूळमध्ये लेणी क्रमांक 16 जवळ जिथे एरवी गर्दी असते त्या ठिकाणी मधमाशांचा हल्ला झालाय। जवळपास 100 पर्यटक यामुळे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे मधमाशांची ही पोळं इथून हटवण्यात यावी अशा पद्धतीची पर्यटकांची मागणी आहे। खरं तर याच्या आधी 2 वेळा मधमाशांची पोळं हटवण्यात आली होती, मात्र सातत्याने तिथं पोळं होतात। त्यामुळे यावर पूर्ण वेळ काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आता व्यक्त करण्यात येते। तुर्तास आजच्या हल्ल्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झालेली आहे आणि तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। जी धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, वेरूळ लेणी इथली ही घटना आहे। इथे लेणी क्रमांक 16 आणि 10 मध्ये ही घटना घडलेली आहे। 100 पर्यटकांवर हा हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे।